मध्ये आपल्याला पाहायला मिळते संदीप कदम स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती जयेश कदम, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राकेश गाडगे. बॉल क्रमांक दुसरा बॅटच्या स्लॉट मध्ये घेतलाय, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मधील. या मॅच मधील पहिला षटकार, हाय अँड हँड्सअप षटकार. काय लाजवाब अप्रतिम स्ट्रोक त्यांनी केलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला घेतलं, पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये आणि या मॅच मधील पहिला षटकार संदीप कदम सँडे यांच्या बॅट मधून आलाय. बॉल क्रमांक 3 ला होते सुरुवात. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पॉवर लावले, बॉल निघून चाललाय, वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी संदीप कदमच्या बॅट मधून आलाय ब्रँडेड चौकार. काय फटका सजवलाय, लाजवाब. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. बॅकफुटला गेले, त्यानंतर जागा बनवली, रूम बनवली. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर चौकार आलाय. जखमेवरती मीठ सोडणारे फटके संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या अंकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा राकेश गाडगे ओव्हर द विकेटने. फुल टॉसचा बॉल फाईन लेग रिजन मध्ये केलाय, क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. बॉल निघून चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 9+4 अशा 5 धावा धावपलकावरती ऍड करूया. आणि आता वीर मराठा बोर्ने या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले वेगाने. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागलेली आहे. सुरुवात चांगली करून दिली संदीप कदमने. ज्या संघाची सुरुवात चांगली होती त्या संघाचा शेवट देखील चांगला होतो आणि वीर मराठा बोर्ने या टीमची मात्र आता सुरुवात चांगली होताना पाहायला मिळते. कोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने केलाय. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक दूर वरतून येतील, बॉलला जज करतील. फेकी केले, नॉन स्ट्राइक एंड वरती सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 16 या अंकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन खूप चांगल्या धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना वीर मराठा बोर्ने या टीमच्या. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधील. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने राकेश गाडगे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अर्थातच अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा स्कोर कार्ड वरती. स्ट्राइक एंड वरती आता जयेश कदम. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय, फिल्डर नाहीये. बॉल निघून चाललाय लॉंग अँड स्ट्रॉंग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी जयेश कदमने देखील षटकाराने आपलं खातं ओपन केलंय आणि धावपलकाला एक आकार निर्माण केला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 22 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जयेश कदमने देखील आता हात खोललेले आहेत. दोन्ही खेळाडूंनी मात्र षटकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉसचा बॉल होता. कमी गतीने हा बॉल रिलीज केलाय, परंतु यावेळेला काय घडलाय, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा बॉल फुल टॉस ठेवला होता, कमी गतीचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे बॉलचा वेग काढून घेतला आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना वीर मराठा बोर्ने या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 या अंकावरती. पाठीमागच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण विजय कदम यांना बहाल करूया, ज्या खेळाडूने 49 धावांची घणाघाती खेळी साकारली. 65 धावांचं भलं मोठं आव्हान होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना विजय कदमने काय बॅटिंग केले. 49 धावा त्याच्या बॅट मधून वैयक्तिक आल्या. एका धावेने अर्धशतक त्याने हुकलं गेलं त्याचं, परंतु त्याने आपल्या टीमला मात्र विजय मिळवून दिलाय. नावामध्येच विजय आहे आणि पहिला विजय एकूण टीमला मिळवून दिलाय विजय कदमने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 21,000 रुपयांचं रोख कॅश प्राइज सौजन्य लाभलेला आहे. आदरणीय श्री नवनाथ दादा माने साहेब यांचे शुभस्थापन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजय माने यांना बहाल करतो. वेल प्लेड विजय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. डावकुरी हाताचा गोलंदाज सिद्धार्थ आलाय. पहिलाच बॉल पेस करत असताना उंची जास्त, लांबी देखील जास्त आहे. बॉल निघून चाललाय लॉंग अँड स्ट्रॉंग बॉर्डर लाईनच्या बाहेर. संदीप कदमच्या बॅट मधून आलाय आसमानी टोला. 6 धावांसाठी षटकार.
पुढचा बॉल कोला टाकेला समोरच्या दिशेने केलाय. अगदी पंचांना हा बॉल भेदलाय आणि त्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. अगदी खरं तर फटका चांगला होता, ताकद देखील चांगली पाहायला मिळाली. सूर्यकांत आडाव सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या अगदी अंगाला स्पर्श करून हा बॉल पाठीमागच्या दिशेला येताना पाहायला मिळाला. सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29च्या घरामध्ये. वेगवान बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विकास. बॉलला जज केले, नॉन स्ट्राइक एंड वरती फेकी केली, सिंगल धाव प्राप्त झाले. पहिल्या षटकामध्ये ओसांडून धावा आलेत, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन धावांना कुठेतरी लगाम लावण्याचं काम देखील सिद्धार्थ शेडगे करताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर त्याने कमबॅक चांगल्या पद्धतीने केलेले आहे. 3 बॉलमध्ये 8 धावा त्याने खर्च केलेत, परंतु दोन्ही फलंदाज आता इन्फॉर्म झालेले आहेत. फुलटॉसचा बॉल फायनली ग्रिझर मध्ये केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. फिल्डिंग करत असताना थोडीशी गडबड झाली, चुकी झाले. एका धावेचं रूपांतर आता दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. बॅटिंग करत असताना तुम्हाला स्ट्राइक एंड वरती संदीप कदम पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत, 2 चौकार आलेत आणि वैयक्तिक त्यांनी 24 धावा बनवलेत. दुसऱ्या बाजूला जयेश कदम पाहायला मिळतोय, त्याच्या बॅट मधून 1 षटकार आलाय आणि 7 धावांचं योगदान जयेश कदमने देखील आपल्या टीम साठी दिलेलं आहे. पार्टनरशिप, भागीदारी, साझेदारी खूप चांगली पाहायला मिळते. यावेळेला देखील अंगावर येणारा बॉल त्याला खेचून मारलाय. डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी संदीप कदम सँडेजच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार षटकार. काय फटका सजवलाय, लाजवाब, अप्रतिम क्वालिटी षटकार. संदीप कदमचे बॅट आज तळपले. खरं तर पाठीमागच्या मॅचचा उल्लेख केला तर निश्चितपणे सोरगेवाडी विरुद्ध एकयू हा सामना रंगला होता. सोरगेवाडी टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 65 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या होत्या. 66 धावांचं लक्ष होतं एकयू समोर आणि एकयू संघाने मात्र 3.4 चेंडू मध्येच तो सामना फिनिश केला. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय, हाय हाय, शिट्ट्या वाजवत बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी संदीप कदमच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. अप्रतिम बॅटिंग. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. खरं तर काही दिवसांपूर्वीच याच मैदानावरती केपीएल आणि केजीएन प्रीमियर लीग पार पडले आणि त्यामुळेच खेळपट्टी अगदी बनवले गेले आणि त्याचाच फायदा अगदी फलंदाजाला होताना पाहायला मिळतोय. खेळपट्टी सुरेख बनवले. मोठमोठे खेळाडू देखील या मैदानावरती खेळलेले आहेत, त्यामुळेच या मैदानाचा विचार केला ना तर या मैदानाने अनेक खेळाडूंना मात्र मोठं केलंय. अशी खेळपट्टी आहे. कामोटे सेक्टर 21 दिबा पाटील क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणाला ओळखलं देखील जातं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. वैयक्तिक संदीप कदमने 36 धावा बनवलेत. 10 बॉलच्या पाठीमागे 360च्या स्ट्राइक रेटने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केलाय. लाईनला पकडून हा बॉल टाकलेला आहे. पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. अशाच प्रकारची बॉलिंग करावी लागेल. योगेश शेडगे ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेले आहेत. पहिला बॉल त्यांनी सुरेख हाताळलाय. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला होता. बॉलच्या मिरिट पर्यंत जयेश कदम यांना पोहोचता आलं नाहीये. बॉल क्रमांक 2 समोरच्या दिशेने हा फटका केलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राकेश गाडगे. हाही बॉल चांगला टाकला होता, थोडासा पाठीमागे ठेवला होता, वेग निर्माण केला, त्यानंतर उसळी देखील प्राप्त केले. सिंगल धाव प्राप्त झाले, परंतु आता सेट बॅट्समन संदीप कदम स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये धावा कमी आलेले आहेत. फटका बसलाय. बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक विकेट कीपर सागर शेडगे यांनी कॅच पकडला होता, परंतु पहा दुसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर मात्र कॉलिंग टायमिंग फसलं आणि हाता तोंडाशी आलेला घास सागर शेडगे यांच्या हातातून निष्ठून चाललाय. जीवनदान मिळालं अर्थातच संदीप कदमला. ज्या खेळाडूने मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली त्याच खेळाडूला जीवनदान मिळालंय. पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत.
एक धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 46 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. संदीप कदमला जीवनदान दिलंय, परंतु योगेश शेडगे यांचा भन्नाट तिकट मारा तुम्हाला वारंवार पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा त्याने खर्च केलेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये धावफलकाला अंकुश लावलाय. क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल केले. पुढची दार अगदी झाकून ठेवली होती, परंतु पाठीमागच्या दारानं झाले चोरी. जयेश कदम डकआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. योगेश शेडगे यांचा तिकट मारा. प्रत्येक बॉल त्याने वेगळ्या पद्धतीने हाताळलाय. प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन त्याने दाखवलं. खरं तर सध्याच्या घडीला तुम्हाला क्रिकेटमध्ये बॉलिंग करत असताना प्रत्येक बॉल हा वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकावा लागतो आणि तोच टप्पा मात्र योगेश शेडगे यांनी टाकला आणि डावी यष्टी मात्र वाकवले. पहिला गडी कोसळलाय तब्बल 46 अंकावरती. योगेश शेडगे यांचं कौतुक करावं तितकं कमी असेल, कारण 5 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च करून 1 विकेट देखील त्यांनी मिळवले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती अतुल कदम. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा फटका बसलाय. स्वतः गोलंदाज योगेश शेडगे आपल्याच फलद्रोमध्ये कॅच पकडले. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. अतुल कदम गोल्डन डकचा शिकार. मैदानाच्या आतमध्ये अतुल कदम आले, मोठा फटका खेळण्यासाठी गेले, परंतु बॅटच्या स्टिकर वरती बॉल आदळला. आपल्याच फलद्रोमध्ये योगेश शेडगे यांनी एक जबरदस्त कॅच पकडले आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये वीर मराठा बोर्णे टीमला योगेश शेडगे यांनी 2 मोठे धक्के दिलेले आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 46 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल धावा आल्या होत्या, त्या म्हणजेच 44 धावा आल्या होत्या, परंतु ओव्हर क्रमांक 3 मध्ये योगेश शेडगे यांची गोलंदाजीचा तिखट प्रभाव तुम्हाला पाहायला मिळाला. अवघ्या 6 बॉल मध्ये 2 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवणारा योगेश शेडगे यांनी मात्र शिवतेज पारंबे ब टीमला कमबॅक करून दिले. पहिल्या 2 ओव्हर मध्ये संकट उभी राहिली होती शिवतेज पारंबे ब या टीम वरती, परंतु त्यानंतर मात्र योगेश शेडगे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती उभं राहिले आणि त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून दिलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 46 धावा. ओव्हर क्रमांक 4 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 4 मध्ये नागेश शेडगे आले. पहिलाच बॉल फाईन लेग रिजन मध्ये पाठवलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीप कदमच्या बॅट मधून आलाय षटकार. ओव्हर क्रमांक 4 ची सुरुवात देखील षटकाराने केली संदीप कदमने. यानंतरची मॅच आहे देवकल विरुद्ध कातवडी बुद्रुक. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. कातवडी बुद्रुक विपक्ष देवकल असा सामना असेल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या दरम्यान. इथे काय घडलंय? एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेची जोखीम घेतली, परंतु काय घडलं जाईल पाहणं गरजेचं असेल. येस, नो बॉलचा इशारा आलेला आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे. कोणता नो बॉल आहे सर? ओव्हर स्टेप. येस, नियमांचं उल्लंघन मात्र नागेश शेडगे यांनी केलेलं आहे. नो बॉलचा इशारा आला आणि त्यानंतर धावा मिळाल्या त्या 9+2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड करूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 55 या अंकावरती, परंतु संदीप कदम आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय 45 या अंकावरती. फक्त 5 धावा दूर आहे अर्धशतक साठी. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक संदीप कदम आपल्या नावावरती नोंदवणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. अनावळी गावातील ग्रामस्थ या बहुसंख्येने मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेला भेट देत आहेत. पुढचा बॉल, बॅटची डिलिंग एज लागले. चेंडू हवेमध्ये खेळलाय, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु इथे काय घडलंय? कॅच ड्रॉप झाले. धावचीतची संधी प्राप्त झाली. धावचीतच्या स्वरूपामध्ये कल्पेश बाद होईल, परंतु स्ट्राइक एंड वरती आता संदीप कदम राहील. संदीप कदमला या मॅच मध्ये तब्बल 2 वेळा जीवनदान मिळालंय
आम्ही सातत्याने सांगत आलोय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या किंबहुना टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, ज्या ज्या खेळाडूंना जीवनदान मिळालंय ना त्या त्या खेळाडूंनी इतिहास रचलेले आहेत. भारताचा रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध खेळत असताना अवघ्या 4 धावांवरती त्याचा झेल ड्रॉप झाला आणि 264 धावा त्याने ठोकल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल 33 धावांवरती जीवनदान आणि त्यानंतर नाबाद 201 धावांची पारी. हो यावेळेला पहा, आडव्या बॅटने या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेली गेली गप्पा खुश हुई रंबा, गेंद गई लंबा, 6 रनों के लिए छक्का आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आलाय बोर्ने गावच्या माध्यमातून. संदीप कदमच्या बॅट मधून अर्धशतक पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. संदीप कदमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 16 बॉल पेस केले, 52 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 6 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. टॅब उडवलाय, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, एका हाताने बॉलला स्टॉप केले, फेकी केले, नॉन स्ट्राईक एंड वरती धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल, परंतु पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला राहील, तो म्हणजे संदीप कदम. संदीप कदमने मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त इनिंग खेळले. 17 बॉल मध्ये 53 धावांवरती नाबाद खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. वन मॅन शो, वन मॅन आर्मी संदीप कदम तुम्हाला पाहायला मिळतोय. या सीझन मधील पहिलं अर्धशतक संदीप कदमच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु या संपूर्ण सीझनचा विचार केल्यानंतर आतापर्यंत सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 3रं अर्धशतक येताना पाहायला मिळतंय. बॅटची लिडिंग एज लागलेली आहे, क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला, कॅच टिपले, विकेटचं पतन, संदीप कदम बाद होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन झालेलं आहे, संदीप कदम बाद झालाय. संदीप कदम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. ज्या खेळाडूने 17 बॉल मध्ये 53 धावा बनवल्या, अर्धशतक देखील त्याच्या नावावरती राहिलं. 18 बॉल मध्ये 53 धावा त्याच्या बॅट मधून आला, षटकार आले, ते म्हणजेच 6 षटकार आणि 2 चौकाराच्या साह्याने त्याने मात्र 53 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिलं. असा संदीप कदम आता माघारी जाताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल डॉट आलाय, परंतु पंचांचा सिग्नल आहे की वाईड बॉल. दिशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा नागेश शेडगे यांना हा बॉल टाकावा लागेल. संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचलेली आहे 64 धावा, 64 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. अनिल कदम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आज जयवंत कदम आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. बॅक फुटला गेलेत, पंच चांगला केलाय, क्षेत्ररक्षक धावतात पळतायत, बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण केले, तिसऱ्या धावेची जोखीम घेतली, काय घडलं जाईल, यस विकेटचं पतन. 2 धावा इथे पूर्ण केलेत, परंतु अनिल कदम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 40+ खेळाडू आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये रनिंग रेस मध्ये त्यांनी खूप चांगलं धावा देखील कुठून काढलेले आहेत, पळून काढलेले आहेत. आणि आता खरं तर एका इनिंगचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या आहे तब्बल 66 अंकावरती आणि 67 धावांचं लक्ष असेल. शिवतेज पारांबे ब टीम समोर. येणारे बॉल आहेत 24. इथून पुढे टॉस करूया. येणार देवकल विरुद्ध कातवडी बुद्रुक असा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी या. आणि मायक्रोफोन वरती आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया टॉस का बॉस याची कहाणी. दोन्ही संघ एका ठिकाणी आपण आमंत्रित करूया. आपला टॉस होत आहे. 3री मॅच आहे देवकल आणि त्यांच्या विरुद्ध कातवडी अशी मॅच होणार आहे. आणि या मॅचचा टॉस आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मधून करत आहोत. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करत आहोत. नाणेफेकीचा आपण कौल करत आहोत. टीम देवकल आणि त्यांच्या विरुद्ध कातवडी अशी मॅच होणार आहे. आणि या मॅचचा टॉस तुम्ही पाहताय शिवछत्रपती चषक 2026 आणि गाव आहे अनावळे आणि त्यांच्या माध्यमातून आलेली क्रिकेट स्पर्धा. आपण टॉस करूया. कातवडी बुद्रुक आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे देवकल अशी मॅच होणार आहे. आपण टॉस करूया. तुम्ही इकडे कोण मागेल?
ओके, देवकल टीम नाणेफेकीच्या कौलचा आवाज छापा काटा हेड टेल. छापा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो काटा, म्हणजे टॉस जिंकलेला आहे टीम कातवडी बुद्रुक. या टीमने टॉस जिंकताय, काय घेताय? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण कराल. कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कराल, कारण 360 अंशाचं हे क्रीडांगण आहे. सगळ्यापासून तर रन जास्त होत आहे, कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंतचा कातवडी बुद्रुकसाठी हंगाम कसा राहिलाय? सध्या तरी खूप बेकार आहे, कारण का कसं आहे की टायमिंगला म्हणजे मॅचच्या सिच्युएशनलाच लास्टच्या क्षणाला आमच्या हातातनं मॅच जात आहे. त्यामुळे निश्चित या मॅच मध्ये तुमच्याकडून ते चांगले प्रयत्न होतील. आणि या स्पर्धेबद्दल भावना कशा आहेत? आनावळे गावची क्रिकेट स्पर्धा खरंच आनावळे गाव भले लहान असलं तरी पण इतकं सुंदर आयोजन केले त्यांनी. 360चा ग्राउंड उपलब्ध करून दिलं आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि आम्हाला त्यांनी चान्स दिला त्याबद्दल पण त्यांचे खूप खूप आभार. आणि आणि आपल्या सर्व खेळाडूंना पण आता ज्यांनी सहभाग घेतला आहे त्यांचं पण अभिनंदन. टीम देवकलकडे जाऊयात. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं आम्ही. क्षेत्ररक्षण गेलं असं, परंतु आता बॅटिंग करायची आहे. काय मानसिकता आहे बॅटिंग करताना? कोणतं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून होईल? कमीत कमी टार्गेट तरी 40-45 करायचं टार्गेट आहे. आनावळे गावची क्रिकेट स्पर्धा आहे, आपल्या भावना कशा आहेत? अनवडे गावची स्पर्धा आहे, चांगले आयोजन आहे. 360 ग्राउंड हे भेटत नाही आपल्याला, हे उपलब्ध करून द्यायला त्यांचे भरपूर मोठा अभिनंदन. आपल्याला स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत, मॅचसाठी शुभेच्छा आहेत. दोन टीमला देऊया. टॉस झालेला आहे आणि टीम कातवडी बुद्रुक या टीमने टॉस जिंकला. सांगितलं की आम्ही बॉलिंग करतोय. देवकल टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. नाणेफेकीच्या कौलची माहिती एवढे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया तुषार जांभळे सरांचा. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून खऱ्या अर्थाने सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकताय तुम्ही, आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. जवळ मॅचच्या दिशेने पूर्वार्ध खेळ समाप्त झाला, उत्तरार्ध खेळाला होते. सुरुवात पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 66 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत आणि 67 धावांचं लक्ष आहे. शिवतेज परांबे बट टीम समोर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राकेश गाडगे आणि नॉन स्ट्रायकिंग वरती विकास शेडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल प्रणव, पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपर कल्पेश यांच्या हातामध्ये हा बॉल विसरला आणि पहिला बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॉल क्रमांक 2 आपटलेला बॉल आहे हा, परंतु पंचांचा सिग्नल काय येईल? येस, डॉट बॉलची सांगता. कमी गतीचा बॉल होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रणव यांचा असफल होताना पाहायला मिळत होता की काय, परंतु पहा हा बॉल चांगला त्यांनी टाकला आणि लागोपाठचे 2 बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळालेत. राकेश गाडगे स्ट्रायकिंग वरती आहेत, अजूनपर्यंत खातं ओपन केलेलं नाहीये. बॅकफुटला गेले, चांगला पंच केलाय. बॉल निघून चाललाय डीप पॉइंट रिजन सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. चौकाराच्या साह्याने धावाचा मात्र श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय आणि आपला अकाउंट राकेश गाडगे यांनी देखील चौकाराने ओपन केलंय. पहिले 2 बॉल डॉट आले होते, त्यानंतर चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळाल्या. चौकाराने खाते ओपन झालंय. आडव्या बॅटने या बॉलला दिशा दिली. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजन मध्ये. चांगली फेकी केली नॉन स्ट्राईक एंड वरती, परंतु तोपर्यंत एक धाव चितेच्या चपळाईने आणि हरण्याच्या वेगाने पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 या अंकावरती. 67 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. या धावांचा पाठलाग करायचा असेल तर निश्चितपणे एक चांगली पार्टनरशिप उभी करावी लागेल. आणि पहिल्या डावामध्ये संदीप कदमने ज्या प्रकारची बॅटिंग केली ना, तशाच प्रकारची बॅटिंग पारांबे ब टीम मधील एखाद्या खेळाडूला करावी लागेल. त्याच वेळेला विजयाच्या दिशेने वाटचाल शिवतेज पारांबे टीम निश्चितपणे करेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन धावा आल्या 20 ते 25 धावा, तर निश्चितपणे धावांचा पाठलाग होऊ शकतो. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 4 बॉलवरती धावा अवघ्या आल्यात, त्या म्हणजे 5 धावा. शेवटचे 2 बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून चालाय पाठीमागच्या दिशेला. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना गुंगारा देऊन बॉल पाठीमागच्या दिशेला. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा धावफलकावरती ऍड केली जातील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या अंकावरती.
67 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. असं म्हटलं जातं ना, जर तुम्ही आयुष्यामध्ये एखादी मोठी गोष्ट कराल तर जीवन सोपे जगाल आणि एखादी छोटी गोष्ट कराल तर जीवन अवघड जगाल. अशा गोष्टी असतात आणि क्रिकेटमध्ये देखील आहे. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला पार्टनरशिप चांगली बनवावी लागते, परंतु इथे विकास शेडगे अंधाधुंदी फटका खेळताना पाहायला मिळतात. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत. 67 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या धावा आहेत त्या म्हणजे 7 धावा. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 60 धावा. इथून पुढे प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे 20 धावांचं सरासरी शिवतेज पारांबे ब टीमला ठेवावी लागेल. आता राकेश गाडगे यांना थांबवून चालणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची उधळण करावी लागेल, कारण प्रति षटकामागे 20 धावा ठोकायच्या आहेत. त्यामुळे आता षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आयोजित शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा थरार तुम्ही पाहताय. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नावाने मात्र या स्पर्धेला टायटल नेम देखील दिलेला आहे. खरं तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती आता 19 फेब्रुवारीला निश्चितपणे येते. याच महिन्यामध्ये आपल्या महाराजांची देखील जयंती आहे. फटका हवेमध्ये खेळलाय. उंची जास्त लांबी कमी. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये संदीप कदमने टिपलाय झेल आणि संपवलाय राकेश गाडगे यांचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन होत असताना राकेश गाडगे येथील माघारी. संदीप कदम ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत आणि पहिल्याच बॉलवरती राकेश गाडगे यांना आपल्या जाळ्यामध्ये फसवलं. पहिली विकेट मिळालेली आहे बोर्ने टीमला आणि पहिला धक्का शिवतेज पारांबे ब टीमला लागलेला आहे. 7 या अंकावरती आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 60 धावांची आवश्यकता अजूनही आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नागेश शेडगे हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आज नागेश शेडगे यांना खेळावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर आता मागे फिरून चालणार नाहीये. मोठे फटके यावे लागतील. ओहो, कमी गतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलने टर्न झाला, स्पिन झाला, हातभर वळण घेतलं आणि हा चेंडू पहा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. नागेश शेडगे यांचा प्रयत्न हाच आहे की मला मोठे फटके खेळायचे आहेत, धावफलकाला वेग निर्माण करायचा आहे आणि कुठेतरी या मॅच मध्ये रंगत आणायची आहे. आतापर्यंत एकतर्फी सामना, परंतु या वेळेला पहा बॉलला फोर्स केलाय. बॉल निघून चाललाय. काव कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फटका जबरदस्त केलाय. नागेश शेडगे यांनी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला घेतलं, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. मिळाल्या त्या 6 धावा. बॅकफुटला गेलेत, पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का प्रश्न आहे, परंतु पहा बॉलला आतमध्ये ढकलण्यामध्ये क्षेत्ररक्षक तर यशस्वी ठरलेला आहे. आपल्या टीमसाठी धावा देखील वाचवलेत. दोन धावा मिळालेले आहेत. पुढील बॉल ओव्हर द विकेटने संदीप कदम. स्विचचा फटका खेळलाय. अल्टी पलटी बॉलने मारले कल्टी. सीमारेषेच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना नागेश शेडगेच्या बॅट मधून आलाय चौकार. जबरदस्त फटका हा खेळला. कमी गतीचा बॉल होता. या बॉलला पाहिलं आणि त्यानंतर मात्र स्विचचा फटका खेळला. जबरदस्त फटका होता. मनगटामधील ताकद पाहायला मिळाली आणि बॉल निघून चालला डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या साह्याने मात्र आता संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचले 19 या अंकावरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे, परंतु अजूनही मोठा टप्पा ओलांडायचा आहे शिवतेज पारांबे ब टीमला, कारण आता बॉल कमी राहिलेले आहेत आणि धावा मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या देखील आहेत. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 2 मधील 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. पुढील
पुन्हा एकदा शुचितचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे लावला होता परंतु त्याच्या आवाक्याबाहेरचा बॉल निघून चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. नागेश शेडगेच्या बॅट मधून आल्यात लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4. काय फटके सजवले. शेवटचे 2 बॉलवरती नागेश शेडगे यांचा जलवा पाहायला मिळालाय. धमाकेदार त्यांनी बॅटिंग केले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आहे 23 या अंकावरती. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 44 धावा. 12 बॉल 44 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आता प्रति षटका मागे 22 धावांची आवश्यकता आहे शिवतेज पारंबे ब टीमला. सलामीला आलेला विकास शेडगे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसलेला आहे. त्याच्या बॅट मधून धावा जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत खातं देखील ओपन केलेलं नाही विकास शेडगेने. 12 बॉल 44 धावांची आवश्यकता. ओव्हर क्रमांक 3 मध्ये अनिल कदम आले स्वतः कॅप्टन, फिरकीचे जादूगार, ओल्ड इज. हा बॉल अगदी बॅकफुटला जाऊन खेळलाय. एकच धाव मिळणार, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही, परंतु स्ट्राईक हवी होती नागेश शेडगे यांना आणि तिथे मात्र सिंगल धाव देखील प्राप्त झाले. अनिल कदम गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. अकरा बॉल 43 धावांची आवश्यकता. खोलात टाकायला बॉल, जबरदस्त यॉर्कर बॉल हाताळलाय आणि मी म्हणेन अनिल कदम यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे क्रिकेटचा. आज आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं, जुनं ते सोनं. 40+ चे खेळाडू आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये बॉल फिरवण्याची ताकद, बॉल फिरवण्याची क्षमता त्यांच्याकडे खूप चांगली आहे. बॅटिंग करत असताना फलंदाजाला थोडीशी दुखापत झाली. नागेश शेडगे यांना स्वतः गोलंदाज धावत गेले. त्याच्याकडे निश्चितपणे विचारपूस केली जाते की बॉल लागलाय की नाही. हे खरं तर क्रिकेटवरचं प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम, आणि तेच मात्र अनिल कदम यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत असतं. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळाली. आता बॉल कमी आणि धावांचा पाठलाग मोठ्या प्रमाणामध्ये करायचा आहे. 10 बॉल 43 धावांची आवश्यकता. बॅटची लिडिंग एज लागलेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु बॉलने गुंगारा दिलाय. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने अवघी एकच धाव मिळते परंतु विकास शेडगे आता स्ट्राईक एंड वरती असतील. मोठे पटके खेळावे लागतील. क्रिकेटचा खेळ म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं देखील कठीण आहे. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला चांगला हा खेळ साकारावाच लागतो. ओहो, इथे फुल टॉसचा बॉल होता. पंचांचा कॉल काय येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. डॉट बॉलची सांगता. विकास शेडगेने आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्या नावाप्रमाणे साजेसा खेळ केलेला नाहीये. अवघी एकच धाव बनवले. हा बॉल वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती लागली जाते. धावा कशा काही ना धावा येणं गरजेचं आहे. आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. आडव्या बॅटने या बॉलला फक्त दिशा दिली. डीप स्कोअरिंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या अंकावरती. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता. जुनी मॅच जिवंत आहे. एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 34 धावा राहू शकतात आणि त्या राहतील का हे देखील प्रश्न आहे. परंतु यावेळेला गरकन गिरकी घेतले. बॉलला देखील भिरभिर फिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी नागेश शेडगेच्या बॅट मधून आलाय हा चौकार आणि आता समीकरण पूर्णपणे बदललंय. समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 36 धावा. 6 बॉल मध्ये 6 षटकार आता शिवतेज पारांबे ब टीमच्या फलंदाजांना ठोकावेच लागतील. हा विक्रम त्यांना करावाच लागेल. 6 बॉल
36 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग नकोय, जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण खूप वेळ झालेला आहे. तब्बल 11 वाजलेले आहेत आणि दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 6 बॉल 36 धावांची आवश्यकता आणि ओव्हर क्रमांक 4 मध्ये कल्पेश कदम हे खेळाडू आलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती, माफ करा, जयेश कदम आलेले आहेत. चला थोडीशी घाई करा. कल्पेश कदम, वेळ नकोय आपल्याला, टाइम सेट केलेला आहे याची नोंद घ्या. यानंतरची मॅच असेल देवकल विपक्ष कातवडी, त्यानंतरची मॅच असेल सांडवली विपक्ष आटाळी, त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला घाटवण, अनावळेवाडी, केळवली, जांभळमुरे, पारांबे अनावळे, कासानी, अंबाने हे संघ देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. ते संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. शिवछत्रपती चषक 2026 चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट कुठे पेरले, बॉल कुठून चाललाय याचा विचारही न केलेला पाहायला मिळतोय विकासने, आणि कुठेतरी पहिला बॉल, एक धाव मिळते पहिल्या बॉल वरती. चला घाई करा, प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग नकोय. बोर्ने टीम, हा बॉल वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव प्राप्त झाले. आता 5 बॉल 34 धावांची आवश्यकता. हो, या लाकूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार, चेंडू आर पार, सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. नाकेश शेडगेच्या बॅट मधून आलाय षटकार. आता जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या अर्थानं पारांबे टीमला नशिबाची साथ जर लाभली, एखादा खराब बॉल आला आणि खराब बॉल वरती मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच जिवंत होऊ शकते. आणि आता पारांबे संघाने देव पाण्यात ठेवले असतील की आता एखादा खराब बॉल येऊ दे आणि त्याच्यावरती मोठा फटका येऊ दे. आणखीन एक मोठा फटका, फाइनल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. नागेश शेडगे मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये, हार मानत नाहीये. एकटा लढतोय, मात्र तो झगडतोय आपल्या टीम साठी. परंतु आता समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल आहेत तब्बल 3 आणि 3 मध्ये 24 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेने हा फटका केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावत येत आहेत. सिंगल धाव प्राप्त झाले. घेतली धाव नाहीये इथे, म्हणजे धावच मिळणार नाहीये. अर्थातच आता 2 बॉल 24 धावांची आवश्यकता. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. शफल झाले, त्यानंतर या बॉलला उडवलंय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार नागेश शेडगेच्या बॅट मधून. जय पराजय मधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न नागेश शेडगे यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 67 धावांचं लक्ष्य आहे आणि नागेश शेडगेच्या बॅट मधून आतापर्यंत धावा जर आपण पाहिलं 37 धावा आलेत 12 बॉल मध्ये. चांगली बॅटिंग त्यांनी केली. विकास शेडगेने